नमस्कार, माझं नाव आर्या राणी. हडपसरमधल्या गाडीतळ ह्या परिसरामध्ये मी आत्ता आहे सध्या आणि इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधतोय. ताई, आपलं नाव काय? वर्षा पाटील. किती वर्षांपासून आपण इथे स्थायिक आहात? एक 3 ते 4 वर्षापासून मी इथे स्थायिक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही इथल्या ह्या भागातले जे एम एल ए आहेत चेतन तुपे साहेब, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? गेल्या अनेक कशा प्रकारे बदल झालाय रस्त्यांमध्ये, ट्रॅफिकमध्ये, सोयीसुविधांमध्ये? बऱ्यापैकी रस्त्यांचं म्हणजे छान व्यवस्थित झालेलं आहे. तरी पण थोडंसं पाऊस वगैरे आल्यानंतर होतातच आहे रस्ते परंतु छान सध्या ट्रॅफिक वगैरे कमी. हडपसरमध्ये पहिलं पूर्वी खूप ट्रॅफिक लागायचं, आता ते पण थोडंफार प्रमाणात कमी झाले आहेत आणि रस्ते वगैरे पण खूप छान झालेले आहेत. आणि माझा एक थोडासा छोटासा अनुभव असा की एक वेळेस माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी मला गरज होती, तर त्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं तरीसुद्धा मला ते पत्र दिलं होतं की आमच्या मुलाला या शाळेत ॲडमिशन मिळू द्या, असं पत्र मला. म्हणजे मी जस्ट नवीनच आलेले होते, मला जास्त माहितीही नव्हती, तरीसुद्धा आम्ही जस्ट छोट्याशा ओळखीने गेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये, तरीसुद्धा मला पत्र मिळालं होतं. हे त्यांचे आभारच मानावे लागतील. आत्ताही तसंच आभार मानत तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता असं समजा, आणि तुमच्या पुढे काही अपेक्षा असतील किंवा काय विकास घडून यावा असं तुम्हाला वाटतं, काही बदल व्हावे सोयीसुविधांमध्ये वगैरे, महिला म्हणून काही योजना वगैरे याव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्यक्त होऊ शकता कॅमेराकडे. माझी एकच इच्छा आहे की आजकाल ज्या महिला आहेत प्रत्येक स्वतः सक्षमीकरणाकडे जात आहेत, आणि माझी एक इच्छा आहे की बाबा त्या घरचं काम करून वगैरे स्वतः परत आणखीन बाहेर येऊन जॉब करतात आहे, तर त्यांना खूप पेमेंट कमी दिली जाते. मग माझी एक इच्छा आहे की बाबा त्यांना प्रत्येक महिलेला कमीत कमी 10,000 रुपये तरी असं ठरवायला पाहिजे की खूप संस्था अशा आहेत की कमी पेमेंट देतात आणि जॉब करून घेतात, आणि महिलांना कसं घरची परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळं प्रत्येकाला जॉब करण्याची गरज असते, मग त्या करतात. त्याच्यामुळं मग माझी इच्छा आहे की बाबा महिलांसाठी असं काहीतरी एखादं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून द्यावं की त्यांना चांगला जॉब आणि चांगली पेमेंट त्यांनी द्यावी, अशी माझी इच्छा आहे. थोडक्यात महिलांना रोजगार मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे. अजून तुम्ही काय सांगाल? आणखीन की बाबा आपण जेव्हा एक नागरिक म्हणून नेहमी, आता तेही स्वतः एक आमदार आहेत आणि तेही आमदार म्हणून सगळ्या जगाचा विचार करतात, सगळ्या परिसराचा विचार करतात आहे, तर एवढीच इच्छा आहे की त्यांनी आणखीन थोडंसं महिलांच्या ज्या आजकाल आपण पाहतोय की महिलांची परिस्थिती खूप डेंजर आहे, त्यांना दिवसा वावरायची सुद्धा भीती झाली आहे. आजकाल जग चंद्रावर पोहोचलं आहे, परंतु तरीसुद्धा जर महिला सक्षमीकरण म्हणजे सुरक्षित नसेल, तर मग माझी इच्छा आहे की त्यांनी आणखीन थोडंसं या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यांना जर पटकन शिक्षा मिळाली, ही गोष्ट जी घडते त्याला जर पटकन शिक्षा मिळाली तर पुढं शिक्षा करणारा माणूस करणार नाही. त्याच्यामुळं थोडीशी शिक्षा पटकन झाली, हे काय करतात ते न्यायालयात जातात, तिथून पुढे त्या मुलाला शिक्षा होतच नाही आहे, त्याच्यामुळं मग हे गुन्हे करणारे परत डबल करतात ते. परंतु त्यांना जर आळा बसवायचा असेल तर माझी इच्छा आहे की बाबा ह्या गोष्टीकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे की लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, आणि जेणेकरून हे गुन्हे आहेत ते थांबले पाहिजेत. खूप चांगला मुद्दा मांडला ताई तुम्ही की महिलांची सुरक्षा, सध्या महिला दिवसाही सुरक्षित नाही आहेत, हा चांगला मुद्दा मांडला तुम्ही. खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर संवाद साधल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल. थँक्यू.